नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ 4 सजीवातील पोषण. तर हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूयात. तर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 33वर पहिला प्रश्न पहा. अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. तर यामध्ये आपल्याला खाली उदाहरणे दिलेली आहेत पहा. वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कवके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ आणि गोचीड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्राणी आहेत तर हे अन्न कशा प्रकारे ग्रहण करतात यानुसार यांचे आपण वर्गीकरण करूयात. तर पहा, या ठिकाणी यामध्ये शाकाहारी प्राणी आहेत गाय, हरिण, शेळी आणि म्हैस. त्यानंतर मांसाहारी प्राणी पहा, वाघ, सिंह आणि बेडूक. त्यानंतर मिश्राहारी प्राणी म्हणजे जे शाकाहारी आहेत आणि मांसाहारीसुद्धा आहेत असे प्राणी. तर चिमणी, मानव आणि झुरळ हे मिश्राहारी आहेत. यानंतर स्वच्छताकर्मी पहा, गिधाड. यानंतर विघटकमध्ये 2 प्रकार येतात, मृतोपजीवी आणि परजीवी. तर यातील मृतोपजीवीमध्ये जीवाणू आणि कवके. त्यानंतर परजीवीमध्ये गोचीड हा प्राणी येतो. यानंतर प्रश्न दुसरा पहा, योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी आपल्याला अ गटामध्ये काही वनस्पती दिलेले आहेत आणि ब गटामध्ये उदाहरणे दिलेली आहेत. तर यांची आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर यातील पहिला पहा, परजीवी वनस्पती. तर याची योग्य जोडी अमरवेलशी येणार. त्यानंतर कीटकभक्षी वनस्पती, याची जोडी ड्रॉसेरा याशी येणार. त्यानंतर मृतोपजीवी वनस्पतीमध्ये भूछत्र येते. व शेवटचा चौथा आहे पहा, सहजीवी वनस्पती. तर याचे उदाहरण दगडफूल आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, भूछत्र हे कवक आहे आणि कवक ही वनस्पती नाही. तर प्राचीन वर्गीकरणानुसार कवकांना वनस्पती म्हणत असत, परंतु आता कवकांना वेगवेगळ्या कवकसृष्टीत समाविष्ट केलेले आहे. यानंतर प्रश्न तिसरा पहा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. यातील पहिला, सजीवांना पोषणाची गरज का असते? तर उत्तर पहा, सजीवामध्ये काही जीवनप्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. या जीवनक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी पोषण आवश्यक असते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते. यानंतर दुसरा प्रश्न पहा, वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर, प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात. जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी म्हटले जाते. प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे आहे. कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी बरोबर अन्न, यालाच ग्लुकोज असे म्हणतात, आणि ऑक्सिजन तयार होते. तर या ठिकाणी पहा, 6CO2 प्लस 6H2O इज इक्वल टू इन प्रेझेन्स ऑफ प्रकाश ऊर्जा अँड हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल. तर यांच्या मिश्रणातून या ठिकाणी अन्न म्हणजेच ग्लुकोज तयार होते. C6H12O6 प्लस 6O2. तर हे प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक समीकरण आहे आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हवेमध्ये बाहेर सोडला जातो. पुढचा प्रश्न तिसरा पहा, परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा.
उत्तर: ज्या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसते अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात. यांचे पुढील प्रकार आहेत: कीटकभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी. त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात. अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात. यांचे 2 प्रकार आहेत: अर्धपरजीवी आणि संपूर्ण परजीवी. अर्धपरजीवीमध्ये उदाहरण बांडगूळ. बांडगूळ आधारासाठी मोठ्या वृक्षावर वाढते. या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करते. यानंतर संपूर्ण परजीवीमध्ये अमरवेल येते. अमरवेल या वनस्पतीमध्ये अजिबातच हरितद्रव्य नसते. त्यामुळे ते संपूर्णरित्या आश्रयी वनस्पतीवरच अन्नासाठी अवलंबून असते. कीटकांचे भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ घटपर्णी आणि ड्रॉसेरा. मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषांचे विघटन करून पोषक द्रव्ये शोषण करतात. उदाहरणार्थ कवकवर्गीय सजीव. प्रश्न 4 पहा. प्राण्यामधील पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या स्पष्ट करा. उत्तर: प्राण्यामध्ये पोषणाचे महत्त्वाचे 5 टप्पे आहेत. ते म्हणजे अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन. यातील पहिला अन्नग्रहण. अन्न मुखावाटे म्हणजेच तोंडावाटे शरीरात घेणे यालाच अन्नग्रहण करणे म्हणतात. हा पहिला टप्पा आहे. यानंतर दुसरा पचन. निरनिराळ्या विकरांच्या साहाय्याने अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकात केले जाणे म्हणजेच पचन. संपूर्ण पचनसंस्थेत अन्नाचे पचन होत असते. यानंतर तिसरा टप्पा आहे शोषण. या टप्प्यामध्ये पचनातून तयार झालेले विद्रव्य रक्तात शोषले जातात. त्यानंतर लहान आतड्यात त्यांचे शोषण होते. सात्मीकरण हा पुढचा टप्पा. आतड्यातील रक्तवाहिन्यात शोषलेले द्रावणीय अन्नघटक शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वाहून नेणे आणि त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाणे म्हणजेच सात्मीकरण होय. शेवटचा टप्पा उत्सर्जन. या शेवटच्या टप्प्यात पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न गुद्वारावाटे शरीराबाहेर टाकले जातात. पुढचा प्रश्न पहा. एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर: पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमिबा, युग्लिना आणि पॅरामिशियम. हे सारे एकपेशीय सजीव आहेत. यानंतर प्रश्न 4 पहा. कारणे लिहा. यातील पहिला. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. उत्तर: कीटकभक्षी वनस्पतीत कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो. यातलाच दुसरा प्रश्न. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. उत्तर: कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते. त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते. यानंतर प्रश्न 5 पहा. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पोषण या संदर्भामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे जे विविध प्रकार आहेत त्यांचा या ठिकाणी ओघ तक्ता तयार करायचा आहे. उत्तर पहा. पोषण. या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी 2 प्रकार आहेत.
यातील पहिला वनस्पतीचे प्रकार पहा. तर वनस्पतीमध्ये स्वयंपोषी, परपोषी आणि सहजीवी. त्यानंतर त्याखाली पहा परपोषीचे प्रकार 2 आहेत, कीटकभक्षी आणि मृतोपजीवी. यानंतर प्राण्यामध्ये समभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी. त्यानंतर परजीवीचे परत 2 प्रकार आहेत, बाह्य परजीवी आणि अंतपरजीवी. यानंतर प्रश्न 6. विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामधील पहिला, आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर पहा. आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करीत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थापासून बनवतो, जसे गहू, तांदूळ, कडधान्य, अंडी इत्यादी. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. यानंतर दुसरा प्रश्न पहा. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते आणि का? उत्तर, स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते, कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरून राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवापेक्षा जास्त संख्येने असतात. यानंतर तिसरा प्रश्न. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात, असे का? उत्तर, वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात, त्यामुळे अवलंबून राहणारे परपोषी कमी असतात. जिथे अन्नाची चणचण असते तेथे खाणाऱ्यांची संख्या रोडावते. समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात. त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकावर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात. यातलाच चौथा प्रश्न म्हणजेच ई पहा. हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? उत्तर, हिरव्या भागात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश संश्लेषण होते, त्यातूनच अन्ननिर्मिती होते. म्हणून हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही. शेवटचा प्रश्न पहा यातला. बाह्य परजीवी व अंतपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? उत्तर, परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्य परजीवी चूषकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदाहरणार्थ डास, ढेकूण इत्यादी. डासासारखे कीटक मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग संक्रमित करतात. अंतपरजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्य परजीवी व अंतपरजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. विद्यार्थी मित्रांनो, पाठाखालील स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत. यानंतर आपण पाठ्यपुस्तक पान क्रमांक 26वर थोडे आठवा यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत पहा. कुपोषण म्हणजे काय? तर याचे उत्तर पहा. आहारातून सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर होणाऱ्या स्थितीला कुपोषण असे म्हणतात. असंतुलित आहार किंवा अति आहार कुपोषणासाठी कारणीभूत ठरतो.
यानंतर दुसरा प्रश्न पहा. कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते? उत्तर. कुपोषण रोखण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तसेच आपल्या वयानुसार, कामाच्या स्वरूपानुसार आहाराचे नियोजन केल्यास कुपोषण टाळता येईल. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 27वर माहिती मिळवा यातील प्रश्न पहा. रासायनिक संश्लेषण म्हणजे काय? कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात? उत्तर पहा. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड अशा रासायनिक पदार्थाचा वापर करून त्यातून ऊर्जा घेऊन अन्न निर्मिती करणे म्हणजेच रासायनिक संश्लेषण होय. कोणतीही स्वयंपोषी वनस्पती रासायनिक संश्लेषण करीत नाही. केवळ जीवाणू रासायनिक संश्लेषण करू शकतात. जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही तेथे अशा प्रकारचे जीवाणू अन्न निर्मिती करीत असतात. जीवाणू या वनस्पती नाहीत. ते वेगळ्या सजीवसृष्टीत समावेश केलेले आहेत. यानंतर याच पानावरील थोडे 8वामधील प्रश्न पहा. वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात आणि का? उत्तर. वनस्पती चीक, डिंक, तेल, राळ अशा पदार्थाच्या स्वरूपात उत्सर्जन करतात. वनस्पतींना उत्सर्जन संस्था नसते. विसरण क्रियेने वायुरूप पदार्थ बाहेर सोडले जातात आणि इतर टाकाऊ पदार्थ खोडाच्या सालीत साठवले जातात किंवा जीर्ण जलवाहिनीत ते साठवले जातात. या पदार्थाचा वनस्पतींना उपयोग नसतो म्हणून त्या हे उत्सर्जन करून बाहेर टाकतात. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 27वरीलच माहिती मिळवातील प्रश्न पहा. पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कशी होते? उत्तर. रंगीत वनस्पतीमध्ये कॅरोटिनॉइड, अँथोसायनिन आणि झॅन्थोफिल अशा प्रकारची रंगद्रव्ये असतात. कॅरोटिनॉइड सूर्यप्रकाशातला हिरवा निळा वर्ण शोषून घेतो. त्याच्याकडून जो प्रकाश परावर्तित होतो तो आपल्या केशरी पिवळा भासतो. झॅन्थोफिलमुळेही पिवळा रंग येतो. अँथोसायनिनमुळे वनस्पती जांभळ्या, तांबड्या रंगाच्या दिसतात. ही रंगद्रव्ये जरी असली तरी त्या सर्व पानात हरितद्रव्य क्लोरोफिल असतेच. केवळ या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाने हिरवी भासत नाहीत. प्रकाश संश्लेषण क्लोरोफिलच्याच साहाय्याने होते, पण बाकीची रंगद्रव्ये काही प्रमाणात सौर ऊर्जा शोषून हरितद्रव्याच्या रेणूंना देतात. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 29वरील प्रश्न पहा. जरा डोके चालवा. तर यातील पहिला. बांडगुळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते? उत्तर. बांडगुळ स्वतःच प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकतो. त्यानंतर यातला दुसरा पहा. त्यांना पाणी व क्षार कोठून मिळतात? उत्तर. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि पाणी यांचा पुरवठा तो आधारक वनस्पतीकडून शोषून घेतो. म्हणजेच ज्या वनस्पतीच्या आधारावर तो वाढलेला असतो त्यासाठी त्याच्यात विशेष अनुकूलित अवयव असतात. यानंतर तिसरा पहा. बांडगुळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते? उत्तर. बांडगुळ पूर्णपणे आधारक वनस्पतीवर अवलंबून नसते. आधारक वृक्षाकडून खनिज व पाणी शोषून घेतल्यावर स्वतःचे अन्न ते स्वतः बनवू शकते, म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती असे ओळखले जाते. यानंतर जरा डोके चालवा मधील प्रश्न पहा. घटपर्णीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत असूनही ती कीटक भक्षण का करते? तर उत्तर बघा.
घटपर्णी वनस्पती ज्या मातीत वाढते तेथे नायट्रोजनची कमतरता असते. वाढीसाठी आणि प्रथिन निर्मितीसाठी आवश्यक नायट्रोजन मातीतून मिळत नसल्याने घटपर्णी वनस्पती कीटक भक्षण करते. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 32 वरील प्रश्न पहा. घरातील कुत्रा, गोठ्यातील म्हैस अशा प्राण्यांच्या शरीरावर तुम्ही लहान लहान प्राणी पाहिले आहेत का? ते कोणते? उत्तर पहा. होय, पाळीव प्राण्यांच्या शरीरावर लहान लहान प्राणी दिसतात. ते म्हणजे गोचीड, पिसवा, उवा, जळवा इत्यादी. यातला दुसरा प्रश्न पहा. हे प्राणी त्यांचे अन्न कोठून मिळवत असतील? उत्तर. हे प्राणी त्यांचे अन्न पोशिंद्याच्या रक्तावाटे मिळवतात. तिसरा. पोटामध्ये झालेले जंत त्यांचे अन्न कोठून मिळवतात? उत्तर. पोटामध्ये झालेले जंत पोशिंद्याच्या पोटातील विद्राव्य अन्न घटकापासून आपले अन्न मिळवतात. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 31 वर सांगा पाहूमधील प्रश्न. अमिबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते? उत्तर. अमिबामध्ये अन्नग्रहणासाठी वेगळे अवयव नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. हा पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्नग्रहणाच्या वेळी अन्नकणाला छद्मपादाच्या साहाय्याने सर्व बाजूंनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्नकणावर विविध विकरांच्या साहाय्याने पचनक्रिया घडून तो विद्राव्य स्वरूपात रूपांतरित केला जातो. छद्मपादाच्या साहाय्याने पुढे सरकताना अमिबा न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून देतो.